होते, हे एक उत्तम बुरशीनाशक आहे, हे एक उत्तम कीटकनाशक पण आहे, याच्यामध्ये आपण गोमूत्र वापरलेलं आहे. आणि त्याच्यानंतर हे एक उत्तम टॉनिक पण आहे, जे झाडाचा हिरवगारपणा आहे तो सुद्धा तुम्हाला याच्यामध्ये पाहायला मिळतो. अशा असंख्य फायदे त्याचे. त्याच्यानंतर मातीमधला जो सेंद्रिय कर्ब आहे तो वाढण्यास मदत होती, माती जिवंत होती, माती सुपीक होती, उत्पादनामध्ये वाढ होती. म्हणलं की जीवामृत कसं बनवायचं आपण प्रात्यक्षिक मध्ये दाखवणार आहोत. आता जीवामृतासाठी सर्वात महत्वाचं म्हणजे सुरुवातीला साहित्य काय काय लागते. आता कसं आहे, हे जीवामृत हे पूर्ण नैसर्गिक प्रक्रिया, नैसर्गिक शेतीसाठी वरदान ठरलेलं अमृत आहे. याला अमृत आपण नाव दिलेलं आहे, जीवामृत. त्यासाठी साहित्य बघा काय काय लागते बारकाई ना. सर्वात पहिले म्हणजे आपली जी गावरान किंवा जी देशी गाय आहे, गावरान गाय, तिचं 10 किलो शेण. आता गावरान गायचं शेण आपण का घेतो, कारण की गावरान गायचं जे पोटामधील भाग आहे, म्हणजे जो गट आपण म्हणतो, त्या गटमध्ये आपल्याला करोडोच्या संख्येनं बॅक्टेरिया पाहायला मिळतात ऍक्टिव्ह, जे की इतर जे प्राणी, म्हैस असेल किंवा असेल, त्यांच्या शेणामध्ये आपल्याला पाहायला मिळत नाही. त्याच्यामुळे आपण काय करायचं, गावरान गायच्या शेणाचं खूप महत्व आहे. ते गावरान गायचं जे शेण आहे ते आपण 10 किलो घ्यायचंय, बरोबर. आता ते गावरान गायचं शेण आपण जितकं ताजं घेतो तितकं चांगलं, शिळ घ्यायचं नाही. बरं, आता गावरान गाय आणि बैल जर असेल समजा, जर नसेल तुमच्याकडे गावरान गायचं शेण, तर बैल आणि गावरान गाय अर्धा अर्धा तुम्ही घेऊ शकतात. शक्यतो म्हशीचं आहे ते टाळा, बरं का. हे झाला पहिला घटक, 10 किलो शेण. त्याच्यानंतर दुसरा घटक म्हणजे त्याच गावरान गायचं आपल्याला गोमूत्र घ्यायचे. आता गोमूत्र हे जे आहे, नुसतं गोमूत्राची फवारणी केली तर तुम्हाला थ्रिप्स नियंत्रण पाहायला मिळतं, कीड नियंत्रण पाहायला मिळतं. गोमूत्र हे उत्तम टॉनिक पण आहे, त्याच्यामध्ये खूप सारे जे नत्र, युरिया म्हणजे आपले घटक आहेत झाडासाठी आवश्यक, ते असंख्य घटक त्यामध्ये आपल्याला गोमूत्रामध्ये पाहायला मिळतात, बरं का. आता गोमूत्र जितकं शिळा म्हणजे जितकं जुनं असेल तितकं चांगलं. गोमूत्र काय खराब होत नाही, 2-2 वर्ष, किती बी वर्ष तुम्ही त्याला साठवू शकतात. शेण जितकं ताजं तितकं चांगलं, गोमूत्र जितकं जुनं तितकं चांगलं. 2 घटक झाले. गोमूत्र किती घेणार, 5 ते 10 लिटर. त्याच्यानंतर तिसरा महत्वाचा घटक म्हणजे आता हे जे आपण जीवामृत बनवण्याच्या प्रक्रियेमध्ये लाखोच्या संख्येनं बॅक्टेरिया सोडायलो, मग त्या बॅक्टेरियाला खायला काहीतरी लागणार ना. तर हे बॅक्टेरियांना जे खाण्यासाठीचं जे खाद्य आहे, बरं का, ते खाद्य म्हणून आता हे बॅक्टेरिया काय खातात, मी मागाच सांगितलं तुम्हाला, हे कार्बन खातात. मेन मातीमधला सेंद्रिय कर्ब त्यांना म्हणजे ऑर्गॅनिक कार्बन खायला लागतो. मग ह्या ऑर्गॅनिक कार्बनचा मुख्य सोर्स कोणता आहे, सुक्रोज. मग ही सुक्रोज म्हणजे आपली जी ऊसाचं जी साखर आहे, आपला ऊसाचा रस आहे, ते सुक्रोजचा सगळ्यात बेस्ट सोर्स आहे. पण आपण ऊसाचा रस आपल्याला सहजासहजी उपलब्ध, त्यामुळे आपण काय करतो, गुळ, ऊसाच्या ह्याच्यापासूनच बनतो गुळ. त्यामुळे नैसर्गिकरित्या बनलेला काळा गुळ, तो काळा गुळ आपल्याला घ्यायचा. किती घेणार, 2 किलो. काळा गुळ जो आहे तो फोडून घ्यायचा, त्याचं पाणी करायचं किंवा असं बी टाकलं तरी काय अडचण येत नाही. त्याच्यानंतर चौथं महत्वाचं साहित्य म्हणजे, आता हे झाला त्याला खाण्यासाठी. त्याच्यानंतर चौथं साहित्य म्हणजे डाळीचं पीठ. कोणत्याही डाळवर्गीय पिकाचं जे पीठ आहे ते पीठ करून घ्यायचं. आता डाळीमध्ये माहिती आपल्या शरीरासाठी प्रोटीन जे असतं, शरीराला मजबूत बनवण्यासाठी ते प्रोटीन लागणार. त्याच्यामुळे ते डाळीचं जे पीठ आहे ते त्या सूक्ष्मजीवांना खाण्यासाठी, त्यांना मजबूत बनवण्यासाठी, त्यांचं संख्या लाखो करोडो फास्ट वाढवण्यासाठी डाळीचं पीठ आपण 2 किलो घेणार आहोत, बरं का. पीठ घ्यायचंय कोणत्या बी डाळवर्गीय याचं तुम्ही घेऊ शकतात. बेसन पीठ आपण इथं 2 किलो घेतलेलं आहे. त्याच्यानंतर शेवटचा जो घटक आहे तो म्हणजे आपण जी वडाखालची, वारुळाची किंवा जिथं बऱ्याच वर्ष बांधावरची फवारणी नाही झाली अशी मुठभर माती, बारीक वरचा थर साईडला सारायचा, मुठभर माती घ्यायची. आणि ती माती आपण एवढे 5 घटक आहेत. काय काय, शेण आहे 10 किलो, त्यानंतर गोमूत्र 10 लिटर, त्याच्यानंतर गुळ 2 किलो, डाळीचं पीठ 2 किलो, आणि त्याच्यानंतर मुठभर माती, बरं का. आता इकडे लक्ष द्या. त्याच्यानंतर आता नाही का, आता बऱ्याच शेतकऱ्याकडे ड्रिप आहे, आता आहे का नाही, ड्रिप आहे ना सोडण्यासाठी. तर ड्रिप वॉटर जर सोडायचं असलं तर शेणाचं काय करायचं, साडीवर गाठोडं बांधायचं, पॅक एकदम, एक छिद्र सुद्धा म्हणजे त्यात जागा राहिली नाही पाहिजे जाण्यासाठी, म्हणजे ते कण बाहेर जाण्यासाठी. वरी दोरीनं पॅक गटोडं बांधायचं आणि ते जे गटोड आहे त्या ड्रम मध्ये सोडायचं. आता ड्रम मध्ये सोडताना काय करायचं, वरी जरी ते एखादं असं असलं काही, ते वरी बांधायचं, गटोडं लटक ठेवायचं, म्हणजे आपलं पाजरत राहील पाणी त्याच्यातून, बरं का. आणि जर ड्रिप वॉटर नसलं सोडायचं ते शेण तुम्ही डायरेक्ट मिक्स करू शकता, बरोबर. त्याच्यानंतर हे सगळे जे घटक आहेत हे बाहेरच एका ह्याच्यात मिक्स करून घ्यायचे आणि त्याच्यानंतर ह्या ड्रम मध्ये सोडायचे. हा, सगळ्यात एक महत्वाचं सांगायचं राहिलं, हे करण्यासाठी एक प्लास्टिकचा ड्रम एक लागणार आपल्याला, 200 लिटरचा, बरं का. प्लास्टिकचाच घ्यायचा, इतर कोणत्या धातूचा घ्यायचा नाही. प्लास्टिकचा ड्रम, आणि त्याच्यामध्ये फ्रेश ताजं पाणी भरायचं. साठवलेलं पाणी नसावं, साठवलेल्या पाण्याला दुर्गंधी, त्याची चेतन क्षमता कमी असते. ताजं पाणी एकदम फ्रेश भरायचं. पहिले 160 लिटर पर्यंत भरून घ्यायचं. त्याच्यानंतर हे जे सगळं साहित्य आहे, शेण वगैरे जर तुम्हाला पाट पाण्याने सोडायचं असलं ते बाहेरच काढून घ्यायचं एका छोट्या ह्याच्यामध्ये, हे सगळं सोडायचं. आणि ह्याला एक लाकडी काठीनं ढवळण्यासाठी ठेवायची. आता हे तुमचं मिश्रण ह्याच्यात टाकलं तुम्ही, याला काय करायचं, आता 72 घंट्याच्या नंतर याच्यामध्ये जे आपण सोडलेले बॅक्टेरिया, आपला उद्देश काय, बॅक्टेरियाचं मल्टिप्लिकेशन करणं, मातीला जिवंत करणं आपला उद्देश आहे. बॅक्टेरिया तुमचे करोडोच्या संख्येनं 10चा पॉवर 6 म्हणजे जवळपास 10 कोटीच्या ह्याच्यामध्ये बॅक्टेरियाचं ते मल्टिप्लिकेशन आपल्याला पाहायला मिळतं, त्याचा काउंट पाहायला मिळतो. 72 घंट्याच्या नंतर, आता सध्या ऊन आहे,
आता थंडीमध्ये थोडा वेळ लागतो, मग 3-4 दिवस झाले की तुम्ही हे मिश्रण अर्ध सोडून द्यायचं पाट पाण्यानं किंवा ड्रिप वॉटर बरं का. अर्ध सोडल्यानंतर काय 100 लिटर राहिलं याच्यामध्ये, 100 लिटर मध्ये राहिलेल्या पाण्यात डबल 200 लिटर म्हणजे वरी 100 लिटर भरून घ्यायचा ड्रम, म्हणजे तुम्ही परत 5-4 दिवसानं हे सोडून द्यायचं. असा तुम्ही डबल वापर करणार ह्याचा, बरोबर आहे का नाही? हा नाही आता सोडताना काय करायचं तुम्ही, हे तुम्ही डायरेक्ट फवाऱ्याची जी टाकी ती डायरेक्ट सोडून द्यायची याच्यामध्ये. 20 लिटरची जर टाकी असेल त्याच्यामध्ये ते मिश्रण हे करायचं आणि हे सोडून द्यायचं. आता या मिश्रणाचे अजून वापर काय काय करता येते मी सांगतो तुम्हाला. आता हे तुम्ही फवारण्यासाठी वापरू शकतात. आता जर 20 लिटरचा फवारा असेल तर प्रति पंप 1 लिटर हे जीवामृत गाळून घ्यायचं, फवाऱ्यात टाकायचं आणि मारायचं. त्याच्यामुळे फायदे काय होते, हे एक उत्तम बुरशीनाशक आहे, हे एक उत्तम कीटकनाशक पण आहे, याच्यामध्ये आपण गोमूत्र वापरलेलं आहे. आणि त्याच्यानंतर हे एक उत्तम टॉनिक पण आहे, जे झाडाचा हिरवगारपणा आहे तो सुद्धा तुम्हाला याच्यामध्ये पाहायला मिळतो. अशा असंख्य फायदे त्याचे. त्याच्यानंतर जर या जीवामृतामध्ये तुमच्याकडे ताक असेल तर तुम्ही 2 लिटर ताक बी टाकू शकतात. 2 लिटर ताक टाकल्यामुळे तुम्हाला अजून चांगला रिझल्ट पाहायला मिळतोय. हे जीवामृत तुम्ही सोडलं की मग त्याच्यानंतर ह्याच्यापासून तुम्हाला फायदे काय काय होते, तुमची जी मातीमधला जो सेंद्रिय कर्ब आहे तो वाढण्यास मदत होती, माती जिवंत होती, माती सुपीक होती, उत्पादनामध्ये वाढ होती. आता हे लगेच आपल्याला पाहायला मिळणं असं नाही, आपलं सांगितलं की असं वाटतं की व्हायच लागले काय की, असं काही विषय नाही. तुम्ही हे सोडून बघा, तुम्ही 1 वर्ष जीवामृत लगातार सोडा समजा सुरुवातीच्या ह्याच्यामध्ये, कारण आता आपण रासायनिक खत 35-40 वर्ष वापरलेत. मग 1 वर्ष जीवामृत सोडाय काय अडचण आहे सुरुवातीला. त्याच्यानंतर तुम्ही स्वतःच मानणार की आता ह्याला सोडून उपयोग नाही, ह्याला आता कंटिन्यू ठेवावंच लागेल आपल्याला. असे बरेच शेतकरी जे नुसते जीवामृतावर शेती करतात, असे तुम्हाला युट्यूबवर बऱ्याच मुलाखती पाहायला मिळतात. सुरुवातीच्या ह्याच्यामध्ये तुम्ही सोडून बघा, हे याचा रिझल्ट तुम्ही घेऊन बघा आणि याचा वापर करून बघा. तर तुमचे काही प्रश्न असतील तर सांगा, आता आपण घेऊ.